आताच हे विमानतळ कसं असतं, विमानतळाची टेक्नॉलॉजी विमानाची काय आहे, विमानतळ कशा पद्धतीनं रन होतं, विमानतळाची सिक्युरिटी काय असते, हे सगळं विद्यार्थ्यांना दाखवण्याच्या दृष्टीनं मी आता सीओनशी बोलणार. मेडिकल कॉलेजच्या बाजूला एक काही आपले प्रयत्न चालू होते, फिजिओथेरपी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय. हो. आणि कॅन्सर आपल्याकडे कॅन्सरला उपाय रत्नागिरीतच व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण मेडिकलचं पोस्ट ग्रॅज्युएशन येत्या काही दिवसामध्ये रत्नागिरीमध्ये सुरू होईल आणि आयुर्वेदा देखील आपल्याकडे सुरू होईल. कॅन्सर प्रादेशिक पण आपण आधी पहिला प्रयत्न करतोय. प्रयत्न म्हणजे 100% यशस्वी होणार हे मानायला काही हरकत नाही. नंतर आपल्याकडे कोकणात नाही, त्याच्यासाठी काही 2-4 गोष्टी आहेत, तर त्या जर आपल्याला मिळत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बायोमेडिकल वेस्ट. आता स्पष्टच सांगतो, आता बायोमेडिकल वेस्ट जर मी का सांगतो की याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य का लागणार आहे. आता बायोमेडिकल वेस्ट आपण करायचं म्हटलं तर आजच अर्ज आला आहे माझ्याकडे. आता बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय, तर बायोमेडिकल वेस्टचं म्हणजे आपण जसं आता घनकचरा प्रकल्प करतो आहे रत्नागिरीसाठी, तसं बायोमेडिकल वेस्टचा देखील प्रकल्प असला पाहिजे. आपल्याकडे हॉस्पिटल्स वाढत आहेत, आपल्याकडे मेडिकल कॉलेज आलेलं आहे, आपण एकावरच अवलंबून आहोत बायोमेडिकल वेस्टला. त्याच्यामुळे बायोमेडिकल वेस्ट हे सध्या ठेवलं जातं आणि जो उचलणार आहे तो 1 दिवसानं 2 दिवसानं येऊन घेऊन जातो. तर बायोमेडिकल वेस्टची मी व्याख्या सांगत नाही काय काय त्याच्यामध्ये असतं. तर तो पहिला माझा प्रयत्न की बायोमेडिकल वेस्ट त्याचं विघटन करणारी यंत्रणा ही रत्नागिरीमध्ये असली पाहिजे या मताचं मी आहे. आणि बायोमेडिकल वेस्ट झालं तरच मग ह्या सगळ्या कॅन्सरच्या फॅसिलिटी आणि सगळ्या आपण आणू शकतो. रत्नागिरी नगरपालिकेला काही वेगळ्या पायाभूत सुविधेसाठी आणखी काय निधी आहे प्रपोजल कशा येईल ना. रत्नागिरी नगरपालिका तुम्हाला 2 वर्षामध्ये स्वतःच्या ताकदीवर उभी राहिलेली नगरपालिका आपल्याला दिसेल. आपत्तीचा आपण आढावा घेतला असेल, आपत्ती आराखड्याचा, तुम्हाला काय वाटतं कुठल्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाने? आपत्ती निवारण आढावा मी मागच्या आठवड्यामध्ये घेतला. त्याच्यामध्ये त्याला पूर्व मान्सून आढावा बैठक असते ती पण मी घेतली. ह्याच्यामध्ये लाईन स्लाईड होणारे जे भाग आहे, जे आपल्याला काय म्हणतात त्याला भूस्खलन होतं, तिथं प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 21 शेल्टर हाऊस बांधतोय 200 कोटी खर्च करून. म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीचं भूस्खलन होतं त्यावेळी त्या लोकांना शिफ्टिंगचा जो प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी निवारा केंद्र, ही 21 निवारा केंद्र आपण जिल्ह्यामध्ये बांधतोय. त्याला मंजुरी मिळालेली आहे. MSRDC मार्फत ते आपण काम करतोय. 260 कोटी रुपयाची ती शेल्टर हाऊस आहे. जिल्ह्यामध्ये असे किती लँडस्लाईड आता माझ्याकडे पण आहेत लँडस्लाईडचे, आपल्याकडे काही पॉईंट्स आहेत. मी प्रिकॉशन घ्यायला सांगितलेलं आहे. जे घाटाचे रस्ते आहेत तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, इक्विपमेंट्स ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, पोलिसांना अलर्ट राहा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं NDRFची जी टीम आहे ती कायमस्वरूपी चिपळूणला आणून ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. NDRFचा भविष्यामध्ये चिपळूणला तळ करावा ही देखील माझी मागणी आहे. या सगळ्या आपल्याकडे का होणार नाही, कारण कोस्टगार्डचा तळ आपल्याकडे आहे. आपलं मेरिट रत्नागिरीचं काय आता आपल्या देश पातळीवर, भविष्यामध्ये जागतिक पातळीवर, तर कोस्टगार्डचा जो तळ आहे तो रत्नागिरी झाला आहे. म्हणजे आपल्या 720 किलोमीटरमध्ये विशेषतः आपल्या जिल्ह्याला हा फायदा होतो. कोस्टलचं संरक्षण, काही आपत्ती आली तर त्यांचे हेलिकॉप्टर्स आपल्याला वापरता येतात, विमानं वापरता येतात. त्याच्यामुळे मग NDRFचा तळ कुठं पाहिजे, तर NDRFचा तळ हा जिथं शक्यतो जास्त पूर येतो तो चिपळूणला येतो. म्हणून NDRFचा तळ आपण सध्या तात्पुरता हा चिपळूणला केलेला आहे. थांबा एक वर करू जरा. पाऊस आता बऱ्याच प्रकारे महामार्ग झाले, वेगवेगळे रस्ते होते, नव्याने सर्वेक्षण केलं की त्याच ह्याच्यावरती नाही, हा अगदी मुद्दा बरोबर आहे. यावर्षी तुम्हाला लँडस्लाईड सगळ्यात जास्त कुठं बघायला मिळणार आहे, तर ती रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर बघायला मिळणार आहे. आणि जिथं हायवे आता पूर्ण झाला आहे तिथं तुम्हाला लँडस्लाईड बघायला मिळणार आहे, हायवेवर सगळ्यात जास्त. आणि जिथं प्रिकॉशन्स घेतलेल्या नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ विलेज रोड आहे, तिथं आपल्याला कळलेलं आहे की मागच्या याला लँडस्लाईड झाली पण आपण उपाययोजनाच वर्षभर केली नाही, तिथं लँडस्लाईड होणार आहे. पण जास्तीत जास्त लँडस्लाईड रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर होण्याची शक्यता आहे. हे मला त्यांनी प्रेझेंटेशन. पाऊस लांबला आहे, जिल्ह्यातील धरणं आहेत, त्याचा पाणीसाठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरावा असं काही सूचना दिल्या गेल्या नाही, सूचना दिल्याच आहेत. कलेक्टरशी माझं बोलणं झालं आहे. 12 ते 15% साठा फक्त पाण्याचा आहे. त्याच्यामुळं मला देखील आता MIDCचं जे पाणी आहे ते कदाचित रत्नागिरी शहराला मागच्या वेळी जसं दिलं तसं मला तर मी तीच नगरसेवकांची आणि मिटिंग बोलवली ते देखील मी देणार आहे. कारण शेवटी इंडस्ट्री, माणसं राहिली तर इंडस्ट्री आहे, माणसांना पाणी मिळालं तर इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे सुद्धा आता प्रचंड पाणी आहे MIDCकडे, ते देखील रत्नागिरी शहराला जर द्यावं लागलं ते देखील पण देणार. MIDCला धरून एक मुद्दा, कालच MIDC
कारखान्यांनी दूषित पाणी तिथल्या वहाळांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये सोडल्याचा प्रकार काल घडलाय आणि तिथल्या जे नागरिक आहेत ना परिसरातले म्हणजे करंदीकरवाडी असेल पाटीलवाडी असेल तर त्या भागातल्या काही विहिरी किंवा जे त्यांचं पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते बाधित झाले. परिसराच्या कंपन्यांवर आपल्याकडे नाही, नक्की याच्यामध्ये मला तो खरा अधिकार नाही आहे, तो MPCBचा अधिकार आहे. पण पालकमंत्री म्हणून मी सांगेन ना, MPCBच्या अधिकाऱ्यांना आजच व्हिजिट करायला सांगेन. सर ऑपरेशन टायगर संदर्भात मला विचारायचं साहेब, ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये विषय झाला. ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातं आहे, अशी कुठचीही मिटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही. UBTचे खासदार काल किती उपस्थित होते किती नव्हते तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत. आता तुम्ही पहिलं ऑपरेशन टायगर आहे हे बारसं कुणी केलं, तुम्हीच सगळ्यांनी केलं. म्हणजे मी वाईटाने सांगत नाही. उद्या काय ते ऑपरेशन लायन होईल, अजून काय काय होईल. पण त्या ऑपरेशन टायगरशी UBTच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचाही संपर्क झाला नाही. त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं, परवा मी शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एकाच गेस्ट हाऊसला आम्ही असल्यामुळं वाकचौरे साहेब दुसऱ्या शूटमध्ये आले, तर ते देखील मला भेटले. अशा पद्धतीची बातमी आली. त्याच्यामुळे वाकचौरे साहेबांना मी अजिबात भेटलेलो नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील UBTच्या कुठच्याही खासदारांना भेटले नाही. तर पण उद्धव ठाकरे सेना म्हणते की आम्ही ऑपरेशन लांडगा आला रे आला राबवणार. कोण म्हणतात सर? संजय त्यांच्या व्यतिरिक्त तरी कोण म्हणू शकतं? आपण मी तुम्हाला आलेलो ते काय बोलतात त्याच्यापेक्षा मी परवा जे छत्रपती संभाजीनगरला सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करतो. संजय राऊत साहेबांना तसं तर मला असं वाटतं की त्यांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे. आज संजय राऊत साहेब सकाळी 9:30-10 वाजता जर बोलले नाही तर मला सांगा UBT काय, UBTचं अस्तित्व काय? त्याच्यामुळं संजय राऊत साहेबांनी UBTचं अस्तित्व रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन टिकवलेलं आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. जरी ते आमच्यावर टीका करत असले तरी हे सांगतो की आणि मग आता 10 वाजता जर बोलायचं असेल तर काहीतरी विषय पाहिजेतच ना. तर ते विषय काय आमच्यावर टीका करायची? त्याच्यामुळं आज संजय राऊत साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे UBTचं अस्तित्व आहे हे महाराष्ट्राला जाणवतं. जर पत्रकार परिषदच संजय राऊत साहेबांनी घेतली नाही तर UBTचं अस्तित्वच जाणवणार नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ते पण सांगितलं. साहेब, ते पण मी सांगितलं की ते जाणीवपूर्वक जर करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. या संदर्भात मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलणार आहे. जर कोण सांगून नाव टाकत नसेल तर आमचं काही नेतृत्व झाकलं जाणार नाही, त्यांचं कर्तृत्व झाकलं जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सिद्ध केलेलं आहे. ते NDAचे 3 नंबरचे नेते आहेत. तेव्हा कोणतरी सांगतो आणि नाव घालायचं नाही म्हणजे सांगणारा पण बालिश आहे असा त्याचा अर्थ आहे. तर आपला पारंपरिक विरोधक बाळमनेने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतलं, काय वाटतं? चांगलं आहे ना. आता का मागं घेतली माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल ना. मी त्यावेळी रत्नागिरीत नव्हतो. सुनील तटकरेंना विचारा ना याचं उत्तर. ते चांगलं सांगू शकतात किंवा अनिकेत तटकरे चांगलं सांगू शकतात. मी कसं सांगू शकतो? काय झालं कसं नाही मिळालं मी कसं मी अशा गोष्टीत लक्ष घालत नाही. एक लक्षात घ्या, जी जागा समोरच्याला फक्त 20 मतं घेऊन जिंकणार होतो त्याची दखलच कशाला घ्यायला पाहिजे होती? आपण काय करतो राजकारणामध्ये की जे अदखल पात्र झालेले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांना मोठं करतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी कॉन्फिडेंटली सांगतो 20 पण मी डोक्यावरून पाणी सांगतो. 20 पण अनिकेत तटकरे तसं उभे राहिले असते तरी पण बिनविरोध निवडून आले असते. एवढी ताकद आम्ही लावली होती. पण ठीक आहे. साहेब, पुढच्या आठवड्यापासून अधिवेशनाला सुरुवात होते तर काय असेल म्हणजे आता तुम्ही परत भेटा माहिती नाही, अधिवेशनामध्ये काय कोकणाचा विकास, कोकणाचा कोस्टल हायवे आहे, कोकणाच्या आता आंबा बागायतदारांचा एक विषय पेंडिंग राहिला तो आहे. त्याच्यानंतर कोकणातला जो एक्सेस कंट्रोल आता आपण करतो आहे डायरेक्ट मुंबईपासून सिंधुदुर्ग त्याचा DPRचा आहे. नवीन सिटी आपण ज्या बसवतो आहे ज्या कोस्टलला त्याच्या संदर्भातले विषय आहेत. अनेक चांगले विषय हे कोकणासाठी होतील या अधिवेशनात. मुंबई पुणे दापोली अक्कलकोट 2 मार्ग काय होते? नाही, जयगड, डिंगणी, सातारा आणि कनेक्ट जयगड निवळी अशा पद्धतीचा 9,500 कोटीचा एक प्रकल्प करण्याचा निर्णय गडकरी साहेबांनी घेतला आहे. त्याच्यामध्ये निवळी जयगड देखील 4 लेन होणार आहे आणि जयगडवरनं आपण डिंगणी मार्गे चिपळूणला जाणार आणि चिपळूणवरनं डायरेक्ट साताराला जाणार. म्हणजे ब्रिज आहेत सगळे त्याच्यात.
इंडस्ट्रियल प्रोजेक्ट म्हणा बरोबर होणार जयगड ते बघायचे प्रश्न रीड उंचीचा CNG नाही, CNGचा आपण का मागतोय? CNGचा प्लांट जर आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये झाला तर CNGच्या सिलेंडरचे रेट फार कमी होतील. यासाठी आपण CNGचा पाठपुरावा करतो. तो रीडमध्ये आणायचा प्रयत्न आपण रीडमध्ये नाही, वाटतला पण येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मेरवीमधली आपण एक 250 एकर जागा आता ॲक्वायर करतोय शिर्डीवाले मोठ्या शिपयार्डसाठी. त्याच्यानंतर आता गोवा शिपयार्ड येतं आहे आपल्याकडे ऑलरेडी 3-4 प्रोजेक्ट फार मोठे येत आहेत, ज्याच्यातनं 10,000 ते 12,000 लोकांना रोजगार मिळेल. आणि VIT सेमीकंडक्टरचे सगळे डायरेक्टर आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत. ते आल्यानंतर चंपक मैदानावर तो देखील सुरू होईल. तर उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख जे आहेत त्यांनी प्रतापराव जाधवांची भेट घेतली, त्याच्या दिल्लीचं निवासस्थान. असं मत आहे. नाही, पण त्यांनी भेट घेतली त्याच्यामध्ये म्हणजे उद्या मी मंत्री आहे. आता काल की परवा प्रमोद जठरसाहेब मला भेटले. म्हणजे काय, प्रमोद जठरसाहेब माझ्याकडे आले की मी त्यांच्याकडे गेलो. त्यांचं काहीतरी काम असेल, ते आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल. पण कालच्या बैठकीला फक्त 4 खासदार जे होते ते ऑनलाईन उपस्थित होते. पण हा प्रश्न संजय राऊत साहेबांना विचारला पाहिजे ना बाबा, का नक्की असं ते ऑनलाईन उपस्थित राहिले? आम्ही तर आमची भूमिका स्पष्ट केली. आमच्या ते संपर्कात नाही, आमची त्यांची मिटिंग झाली नाही. शिंदे साहेबांबरोबर देखील मिटिंग झाली नाही. मी शिवसेनेची भूमिका म्हणून सांगितली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.